Thank you again. If he's here, if he's not here, तेव्हा ते बघतील तेव्हा थँक्यू सो मच. आणि संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचे सर्व लोक, सर्व कुटुंब यांना पण मनापासून, खरंच मनापासून धन्यवाद. कारण त्यांनी आम्हाला ज्या त्या वेळेला आपण असं म्हणूयात की मदत केली, अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या, तर त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना हा चित्रपट आवडणार आहे. मी या चित्रपटाची निर्माती आहे, यावेळेला वेगळ्या भूमिकेत आहे आणि याची रायटरसुद्धा आहे. सो तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद. जय महाराष्ट्र, जय हिंद. उमेश जी, मुझे आपसे पूछना था कैसा रहा इस फिल्म के साथ कोलैबोरेशन आपका? हाउ वाज योर एक्सपीरियंस? सबसे पहले थैंक यू एवरीवन फॉर गिविंग अस योर टाइम. एक चीज़ जो हमें रेगुलर ट्रेलर लॉन्चेस वगैरह में नहीं दिखती है, गिव सो मच क्रेडिट टू एवरी इंडिविजुअल. वी हैव अ लॉन्ग लीगेसी एज दी स्टूडियोज इन दी मराठी मूवीज़. दिस इज़ अ न्यू जर्नी फॉर भवेश, फॉर मी, एंड वी आर लुकिंग एट एक नंबर एज वन ऑफ आवर स्टार्ट्स. We believe that with Ek Number, Marathi industry itself can become Ek Number. Wow. Thank you so much, and I wish you a lot of luck for this new journey of yours. And I hope Ek Number becomes Ek Number for a very long time. Bhavesh, would you like to add anything to this? Tell us about your vision. सगळं सांगितलेलंच आहे. या एक नंबर चित्रपटाला महाराष्ट्रातल्या भारतातल्या एक नंबर स्टुडिओची साथ मिळालेली आहे आणि आता फक्त एक नंबर इतिहास घडवायचा बाकी राहिलेला आहे. तो होईल अशी गणपतीच्या चरणी प्रार्थना. आणि आता नाव वाचल्यानंतर मला विश्वासच बसत नाही की या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. मलाच विश्वास बसत नाही. मी तुम्हाला हेच विचारणार होते की मी नाव वाचल्यावर आणि ओव्हरऑल टीजर बघितल्यावर नक्की असाच प्रश्न मनात आला होता. हो ना, मलाही असं वाटतं. कारण आतापर्यंतचे तुमचे चित्रपट तुम्हाला जितकं मी पर्सनली ओळखते असा तर काही नूर वाटत नाही. तुम्ही ते चांगले होते, ते पण चांगले होते, ते उत्तमच होते, पण असा जॉनर शिफ्ट होईल असं वाटलं नव्हतं. हा खूपच चांगला आहे. याबद्दल मला अजिबात दुमत नाही. पण काय सांगाल जर्नी बद्दल? तेच खूप विविध जॉनर्स करत राहा. हो हो, नक्कीच. मला खूप आवडेल हे बघायला. खूप 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 दडपण येतं, पण करीन. आणि त्यामागे विश्वास असेलच. ऑफकोर्स. मेमाणे सर, घ्या बरे माईक हातात. असं कसं आधी तुम्हाला प्रश्न लगेच जाणवतं की हा मेमाणे टच आहे. काय सांगाल? थँक्यू टीम. राजेश सर ह्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली. तर मला ते आय कॅन्ट वेट. आणि 1.5-2 वर्ष आवडते पदार्थ न खाता हा असा आहे, कारण त्याला मेंटेन करायचं. खूपच सॅक्रिफाईस आहे मोठं. पण कसं आहे, कथा तूच लिहिली असल्यामुळे तुझा रोल ऑथर बॅक असणारच. असं काहीच नाहीये. कथा म्हणजे तो विचार होता, तो खूप मोठी यंत्रणा आहे आणि खूप हुशार माणसं आहेत. सो आमचं काम नाही आहे, पण जे काय आहे ते एक नंबर आहे. खूप छान दिसतंय. थँक्यू सो मच. सायली, टाळ्या झाल्या पाहिजेत ना. बराच वेळ आपण टाळ्या वाजवल्या नाही. नमस्कार. आमच्या संपूर्ण एक नंबरच्या टीमलाच आज खूप आनंद होतो आणि तो आनंद अजूनच वाढल्या कारणच आज स्वतः इथे आले. मला खूप अभिमान वाटतोय की एक नंबरसारख्या चित्रपटामध्ये मी एक छोटा भाग झाली आहे आणि त्यामुळेच मला अशी संधी मिळाली की एवढ्या दिग्गजांबरोबर मी काम बरंच होणार. आणि याच टीम बरोबर मला सह्याद्री फिल्म्सचे CEO अजित भुरे, जे आता वेलकम करण्यात मग्न आहेत, त्यांनाही मी स्टेजवर आमंत्रित करू इच्छिते. आणि 2 शब्द आता तुम्हालाही बोलावेच लागतील. तुमच्यासाठीच्या जोरदार टाळ्या मी आधीच वाजवून घेतल्या आहेत. फरमाईश म्हणजे असं कसं? आता चालू आहे, पण विचार बराच दिवस करत होतो पिक्चरबद्दल, त्यामुळे देर इज लॉट टू टॉक. खूप बोलू शकतो आम्ही. आता ह्या चित्रपटामध्ये जी 2 गाणी आम्ही केलेली आहेत त्याच्याबद्दल आय कॅन से की आता एक तर रिलीज झालं आहे,
जे एक इन्व्हॉल्व झालीत. तर एक या चित्रपटाच्या माध्यमाने मराठी प्रेक्षकांना वेगळं काहीतरी बघण्याचा नक्कीच अनुभव येईल अशी मी आशा करतो. थँक्यू. वा, स्वप्नातल्या चांदण्याचं लागीन झालं जीवाला, झाकून होत तळाशी जाहीर झालं जगाला. क्षणभर जग हे विसरून सगळे देवणासा दिलासा, होशील तू श्वास माझा. स्वप्नातल्या चांदव्याचं जाहीर झालं जगाला. थँक्यू. मी याच्याबद्दल एक नक्की सांगू इच्छितो. राजसाहेब होते या गाण्याच्या डबिंगला, मी गात होतो तेव्हा. तेवढं प्रश्न विचारले तर चालतील का? बहुतेक सगळ्यांना. अभिजात सर, आपने फिल्म देखी है? मी तुम्हाला सांगतो, पु ल देशपांडे साहेबांच्या काही ठळक अपेक्षा असतात सिनेमाकडून, आणि त्या 3 आहेत. एक तर त्याची कथा सगळे पहा. धन्यवाद. कुठून हिंदी